नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीजगणित भाग 1 यामधील अंकगणिती श्रेणी हा अध्याय बघणार आहोत. तर अंकगणिती श्रेणी म्हणजे काय? सराव संच 3.1 आपण डायरेक्ट स्टार्ट करणार आहोत. पण तत्पूर्वी आपण हे समजलं पाहिजे की अंकगणिती श्रेणी म्हणजे असतं काय. त्याच्यासाठी ते मी काही नंबर्स लिहितो. एक 3 5 7 9. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघाल तर याला बोलतात पहिले पद. याला बोलतात अंकगणित श्रेणीमध्ये पहिले पद. याला बोलतात दुसरे पद, T1 T2 म्हणजे पहिले पद. T म्हणजे टर्म, पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद, चौथे पद आणि पाचवे पद. सहावं पद येईल 11, सातवं पद येईल 13. तर अशा प्रकारे पण एक क्रमिका लिहितो. ही एक क्रमिका आहे. ओके, ही एक क्रमिका आहे आणि त्या क्रमिकेमध्ये पहिलं पद 1 आहे. पहिल्या पदाला ए या अक्षराने सुद्धा डिनोट करतात. पहिले पद ए ने सुद्धा दाखवतात. हे स्पेशल पद आहे. हे जे पहिलं पद असतं ते त्याच्यावरून सुरुवात होते अंकगणित श्रेणीची. तर पहिल्या पदाला आपण ए ने सुद्धा दाखवतो. ठीक आहे, म्हणजे क्रमिका असते त्यामधलं T1 T2 T3 T4 T5. आणि जो डिफरन्स आहे, डिफरन्स म्हणजे जर मराठीमध्ये सांगायचं झालं तर दोन पदांमधला जो फरक आहे त्याला बोलतात सामान्य फरक किंवा साधारण फरक. सामान्य फरक, दोन पदांमधला सामान्य फरक. ठीक आहे, तर आपण मला समजा डी काढायचं असलं तर मी काय करू शकतो, या दोन पदांमधला सामान्य फरक बघा. 3 - 1 बरोबर 2. परत या दोन पदांमधला सामान्य फरक बघा. 5 - 3 बरोबर 2. परत या दोन पदांमधला सामान्य फरक बघा. 7 - 5 बरोबर 2. तर इथे तुम्हाला असं आढळून येईल की प्रत्येक दोन पदांमधला सामान्य फरक हा समान आहे, सारखा आहे, स्थिर आहे. सामान्य फरक स्थिर, स्थिर म्हणजे समान, सारखा, बदलत नाहीये म्हणजे स्थिर आहे. ओके, म्हणून ही जी क्रमिका आहे ही अंकगणित श्रेणी. अशा प्रकारच्या ज्या क्रमिका असतात ज्याच्यामध्ये सामान्य फरक हा समान असतो त्याला बोलतात अंकगणिती श्रेणी. ठीक आहे, आपण सरळ सराव संच वर जाणार आहोत. एवढंच लक्षात ठेवायचं आहे की सामान्य फरक डी जर समान असेल तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी आहे. आणि सामान्य फरक जर समान नसेल तर दिलेली क्रमिका ही अंकगणितीय श्रेणी नाही. समान असेल तर श्रेणी आहे आणि समान नसेल तर श्रेणी नाही. आपण खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे? ठीक आहे, मी प्रश्न लिहितो. प्रश्न 1. खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे
ज्या अंकगणित श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा. ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील सामायिक फरक काढा. म्हणजे आपल्याला ओळखायचं आहे की दिलेली क्रमिका ही अंकगणिती श्रेणी आहे अथवा नाही, आणि जर असेल तर त्यातील सामायिक फरक काढायचा आहे. तर पहिलंच आहे त्याच्यामधलं 2 4 6 8 क्रमिक आहे 2 4 6 8. ठीक आहे. तर आपल्याला ह्याला बोलतात T1 T2 T3 T4. आपण पहिल्या दोन पदांमधला फरक चेक करू. कसा असेल तो फरक? T2 वजा T1. प्रत्येक वेळी आपल्याला मोठा म्हणजे पुढचं 2 नंबरचं दुसऱ्या क्रमांकाचं पद वजा पहिल्या क्रमांकाचं पद आपण वजाबाकी करतो. तर ते 4 वजा 2 बरोबर 2. ठीक आहे. नंतर आपण या दोघांचा फरक काढणार आहोत. हे तिसऱ्या क्रमांकाचं पद आहे आणि हे दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे. याला T3 बोलतात म्हणजे तिसऱ्या क्रमांकाचं पद, आणि T2 म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचं पद. तिसऱ्या क्रमांकाचं पद आहे 6 वजा दुसऱ्या क्रमांकाचं पद आहे 4. 6 वजा 4 = 2. पुन्हा मला या दोघांचा फरक काढायचा म्हणजे चौथ्या क्रमांकाचं पद जे की 8 आहे आणि तिसऱ्या क्रमांकाचं पद, या दोघांचा फरक आहे 8 वजा 6 बरोबर 2. तर इथे तुम्हाला काय आढळून येते? हे प्रश्नामध्ये असं करायची गरज नाही, तुम्हाला समजून जाईल की T2 वजा T1 T3 वजा T2 T4 वजा T3. म्हणून सामान्य फरक काय दिसतो आपल्याला? स्थिर आहे का? समान आहे ना, म्हणजे सामान्य फरक हा स्थिर आहे. म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. ओके. सामान्य फरक स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका, आणि जर अंकगणित श्रेणी तर आपल्याला तो डी लिहायचा. सामान्य फरक काय आहे? काय आहे सामान्य फरक? तो सामान्य फरक काय आहे? इथे 2 आहे. ठीक आहे. एवढंच बस. तर अशा प्रकारची अजून 2 ते 3 उदाहरणं आपण घेऊया. प्रत्येक प्रश्नामध्ये तुम्हाला असंच करायचं. हा पॅटर्न सेम राहणार आहे आणि इथे जे नंबर्स आहेत, इथे ज्या संख्या आहेत त्या फक्त बदलतील. ठीक आहे. तर मी इथे काय करतो? संख्या बदलतो. दुसरा घेऊ आपण. बघा किती सोपं आहे. तुम्हाला पॅटर्न सेम आहे. ठीक आहे. मी घेतो -10 वजा 6 वजा 2. हे तिसऱ्या क्रमांकाचं आहे. ठीक आहे.
T2 वजा T1, T2 आहे वजा 6, T1 किती आहे वजा 10. हे आपण रबच करून घेऊ. बघा दोन संख्या, दुसऱ्या क्रमांकाचं पद, पहिल्या या दोघांचा फरक वजा 6 वजा 10. वजा 10 हे पहिलं पद आहे आणि वजा 6 हे दुसरं पद आहे. वजा 6 इथे दोन वेळा वजा येते, वजा 6 अधिक 10 होईल. ओके. जर तुम्ही माझा बेसिक कन्सेप्ट ऑफ मॅथमॅटिक्सचा व्हिडिओ जर पाहिला नसेल तर तो पाहून घ्या. त्याच्यामध्ये तुमचे सगळ्या प्रकारचे बेसिक कन्सेप्ट जे मॅथ्ससाठी लागतात ते सगळे सॉल्व्ह केलेले आहेत. ते सगळे सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितलेले आहेत. तर इथे किती 4 येईल, राईट? बरोबर. हे किती 4. T2 आहे वजा 6, T1 आहे वजा 10. दोघांची वजाबाकी आहे, वजा वजा अधिक म्हणून. T3 वजा T2, तिसरं पद वजा दुसरं पद. इथे काय येईल? तिसरं पद आहे वजा 2 वजा दुसरं पद आहे वजा 6. इथे काय येईल? अधिक 6. 6 वजा 2 4. ओके. 6 वजा 2 4. परत T4 वजा T3 हे आहे 2 वजा 2. चौथं पद काय आहे? 2 आहे वजा, तिसरं पद आहे वजा 2 अधिक 2 बरोबर 4. ते सामान्य फरक स्थिर आहे. काय सामान्य फरक? स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. म्हणून डी काय आहे? डी जो आपण सामान्य फरक तो 4 आहे. डी काय आहे? ते 4 आहे. बघा पहिल्या प्रकारच्या उदाहरणासारखंच आहे. त्याच्यामध्ये काही जास्त बदल नाही, फक्त आकडे बदलले. ओके. अजून एखाद्या प्रकारचं घेऊया. फक्त आकडे बदलतील, बाकीचं काहीच बदल नाही. आपण आज अर्ध्या तासामध्ये ही एक्सरसाइज पूर्ण कंप्लीट करायची. सोपं आहे, त्याच्यामध्ये फार काही विशेष नाहीये, तर कंप्लीट करून घेऊया आपण. ओके. अजून एक घेऊया. ह्याच्यामधलं पाचवं घेतो मी. पाचवं, त्याच्यामधलं पाचवं जे आहे 0 वजा 4 वजा 8 वजा 12. तेच T2 वजा T1 वजा 4 वजा 0 बरोबर वजा 4. किती आलं? वजा 4 वजा 0 वजा 4. T3 वजा T2 या दोघांचा फरक, हे तिसरं पद वजा दुसरं पद, पुढचं पद वजा मागचं पद करायचं आहे. ओके. तिसरं पद वजा दुसरं पद, या दोघांचा फरक मिळाला आपल्याला. या दोघांचा फरक आपण घेतोय. तिसरं पद काय आहे? वजा 8 वजा वजा 4. तर हे काय येईल? वजा 8 अधिक 4 बरोबर वजा 4. ठीक आहे. चौथं पद वजा तिसरं पद, हे झालं. इथे काय वेगळं येते का ते बघूया आपण. वजा 12 वजा वजा 8 बरोबर वजा 12 अधिक 8 बरोबर वजा 4. म्हणून सामान्य फरक
स्थिर आहे म्हणून दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे. हे काय दिलेली क्रमिका जी आहे ती अंकगणिती श्रेणी आहे आणि त्याचा सामान्य फरक d किती आहे? d आहे -4. ठीक आहे. आपण एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण घेऊया. वेगळ्या प्रकारचं म्हणजे ज्याच्यामध्ये अंकगणित श्रेणी नाही याच्याबद्दल. हे आहे 4थ्या क्रमांकाचं 0.3033 आणि 0.333. ओके, एवढंच. ठीक आहे. कोणत्या दोन पदांचा फरक घ्या? t2 वजा t1 0.33 वजा 0.3. हे किती येतं? इकडे करा रफ मध्ये 0.33 वजा 0. आपण एक शून्य घेऊ शकतो. 3 वजा 3 हे किती आलं? 0.03. किती आलं? 0.03. तर या दोघांचा फरक बघा. t3 वजा 0.333 वजा 0.33 किती येणार? हे इकडे करा 0.333 वजा 0.3 3 0 0 हे किती येतं? 0.003. हे बघा इथे सामान्य फरक जो आपल्याला दिसतो संपलं. चौथं पद नाहीये. इथे जो सामान्य फरक आहे तो स्थिर नाहीये, तो वेगवेगळा आहे. इथे 0.03 आहे, इथे 0.003 आहे. ओके. संख्येच्या पॉइंटच्या नंतर संख्येच्या उजव्या साईडला जर 0 असेल तर फरक नाही पडत, पण डाव्या साईडला जर 0 असेल तर फरक पडतो. ओके. तर सामान्य फरक स्थिर नाही म्हणून दिलेली क्रमिका अंकगणितीय श्रेणी नाही, म्हणून त्याचं सामान्य फरक येणार नाही. अंकगणितीय श्रेणी असेल तर सामान्य फरक समान असेल, स्थिर असेल, म्हणून त्याचा सामान्य फरक येतो. यामध्ये सामान्य फरक कारण ही अंकगणितीय श्रेणी नाही. ओके. अंकगणितीय श्रेणी जर असेल तर सामान्य फरक येतो. सो तर हा पहिला प्रश्न झाला तुमचा. आपण वळूया पटकन वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. जर अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद a आणि सामान्य फरक b असेल तर अंकगणितीय श्रेणी करा. ओके. ही पद आहेत एखाद्या क्रमिकेची t1 t2 t3 t4. पण जेव्हा फक्त पहिलं पद दिलं जातं तर त्याला a बोलतात. ठीक आहे. फक्त जेव्हा पहिलं पद दिलं जातं तर त्याला काय बोलतात? a बोलतात. a असे या अक्षराने नोंदवलं जातं. ठीक आहे. तर 1 4 7 10 या श्रेणीचं पहिलं पद जे आहे ते 1 आहे आणि d जो आहे तो 4 वजा 1 बरोबर. ओके. तर पहिलं पद 1 आहे, यालाच t1 t2 t3 t4. ठीक आहे.
T1 म्हणजेच काय असतं? A असतं. T1 म्हणजेच काय असतं? A असतं पहिलं. तर आपण दुसरा प्रश्न बघूया. अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद A. प्रश्न 2 अंकगणिती श्रेणीचे पहिले पद A व सामान्य फरक D. पहिलं पद A आणि सामान्य फरक D असेल तर अंकगणिती श्रेणी लिहा. तर लिहायची आहे अंकगणिती श्रेणी. ओके. तर पहिलेच बघा A बरोबर 10 आहे आणि D बरोबर 5 आहे. ओके. A बरोबर 10. पहिलं पद आपण काढू. अच्छा, एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. एक मी अंकगणित श्रेणी देतो. 1 4 7 10. ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला पहिलं पद दिलेलं आहे A आणि D जो आहे तो कसा मिळेल? 4 वजा 1 करा किती येतं? 3. 7 वजा 4 करा किती येणार? 3. 10 वजा 7 3. तर मला पूर्ण अंकगणित श्रेणी काढायची आहे. तर T1 माझं काय असेल? 1 असेल. T2 काय असेल? T2 काढण्यासाठी T1 मध्ये D मिळवावा लागेल. T1 मध्ये D इथे काय होतंय? +3 अधिक 3. हा जो 3 आहे तो D आहे. 3 आहे तो D आहे. म्हणजे पुढचे पद मिळवण्यासाठी आपण काय करतोय? D ला मिळवतो. अगोदरच्या पदामध्ये जर D मिळवला तर तुम्हाला पुढचे पद, समजा 9वं पद पाहिजे, तर 8व्या पदामध्ये D मिळवला तर 9वं पद मिळून जाईल. ओके. सो म्हणजे T1 काय असणार आहे? T1 पहिलं पद Aच आहे, ते 10 आहे. ठीक आहे. दुसरं पद T2 काढण्यासाठी काय करावं लागेल? T1 अधिक D. T1 मध्ये काय मिळवायचं आहे आपल्याला? D ला मिळवायचं आहे. ते काय होईल? 10 अधिक 5 बरोबर 15. हे झालं T2. T3 काय होईल? T2 अधिक D. T2 अधिक D. तिसरं जे पद आहे ते मिळवण्यासाठी दुसऱ्या पदामध्ये D ऍड करावा लागेल. D मिळवावा लागेल. D. T2 काय आहे आपलं? हे आहे T2 15 अधिक D काय 5 बरोबर आलं 20. आणि T4 T3 अधिक D. चौथं पद काढायचं असेल तर तिसऱ्या पदामध्ये D मिळवा. तर या ठिकाणी किती येईल? 20 अधिक 5 बरोबर 25. झाले 4 पद झाले. म्हणून अंकगणिती श्रेणी कशी असेल? श्रेणी ही आपण क्रमिका लिहिणार. पहिले पद 10 आहे, दुसरे पद आहे 15, तिसरे पद आहे 20, चौथं पद आहे 25. झाली. ह्याच्यामध्ये चेक करू शकता तुम्ही की बरोबर समान फरक आहे का? सामान्य फरक जर समान आहे का? समान आहे म्हणून ही अंकगणित श्रेणी आहे. आणि आपण म्हणजे दिलेलं जर असेल पहिलं पद आणि D सामान्य फरक, तर आपण कुठलीही अंकगणित श्रेणी तयार करू शकतो. पहिल्यामध्ये काय होतं की आपल्याला चेक करायचं होतं की दिलेली जी क्रमिक आहे ती अंकगणित श्रेणी आहे किंवा नाही. जर असेल तर सामान्य फरक सेम असतो आणि जर नसेल तर सामान्य फरक सेम असणार नाही, स्थिर असणार नाही. तर ही अंकगणित श्रेणी आपण तयार केली. ओके. 4 पद बस होतील. 4 पद तुम्हाला काढायचे. तुम्हाला 5 काढायचे असेल तर 5 काढू शकता, 10 काढायचे असेल 10 काढू शकता. 4 पद. ओके. तर अजून एक बघू याच्यामध्ये. सिंपल एकदम सोपं आणि साधं. पहिलं पद 6 आहे आणि दुसरं पद आहे -3.
तर आपलं ते पहिलं पद म्हणजे काय असतं, ते ए असतं, ते 6 आहे. दुसरं पद जे असतं ते ए, पहिलं पद अधिक डी, T1 अधिक डी. T1 किती आहे आपलं 6 आहे आणि डी किती आहे -3 आहे. 6 अधिक वजा वजा होणार, 6 वजा 3 बरोबर 3. ठीक आहे. तिसरं आपल्याला T3 काढावं लागेल. T3 म्हणजे T2 अधिक डी, म्हणजे दुसऱ्या पदामध्ये डी मिळवा, तुम्हाला तिसरं पद मिळून जाईल. हे दुसरं पद आहे 3 अधिक वजा 3, हे होऊन जाईल 3 वजा 3 बरोबर 0. आणि चौथं पद काढायचं असेल तर T3 अधिक डी, T3 आहे 0 अधिक वजा 3 बरोबर 0 वजा 3 बरोबर वजा 3. ठीक आहे. म्हणून अंकगणित श्रेणी काय आहे, श्रेणी बरोबर किंवा काय, पहिलं पद आपलं 6 आहे, दुसरं पद आहे 3, तिसरं पद 0, चौथं पद वजा 3. ही अंकगणित श्रेणी आपली. ओके. अजून एक क्वेश्चन घेऊया. हा 5वा आहे, हा प्रश्न 5वा आहे याच्यामधला, दुसऱ्यामधला 5वा. -7 आणि डी 1/2 वेगळ्या प्रकारचं घेऊया. -7 आणि डी काय 1/2, 1/2. ठीक आहे. इथे आपल्याला रफ स्पेस लागेल. अशा प्रकारच्या जेव्हा आपण पूर्णांकांची बेरीज वजाबाकी करतो भरपूर मुलांना प्रॉब्लेम्स येतात, खूप मुलांना जमत नाहीये हे कशा प्रकारे. त्याच्यासाठी तुम्हाला बेसिक मॅथ्सचा व्हिडिओ बघावा लागेल. तर आपला ए काय होणार T1 म्हणजे काय होणार ए बरोबर -7 आहे. T2 काय होणार, T1 मध्ये काय ऍड करायचा डी, म्हणजे काय मिळवायचं डी, दॅट इज -7 अधिक 1/2. यांचं काय येणार ते आपण इकडे करायचं. -7 अधिक 1/2 तिरकस गुणाकार करा. तिरकस गुणाकार 7 दुने 14 वजा 14 अधिक 1, हा तिरकस गुणाकार झाला आणि खाली 2, 1 गुणिले 2 वजा 7 गुणिले. हा जो कन्सेप्ट आहे हे जे मी सांगते ते 10वीच्या लेवलचं नाहीये, ते 6वी 7वीच्या लेवलचं आहे. ओके. पण ते सगळ्यांनाच येत असेल असं नाहीये, म्हणून मी सांगतोय. -7 गुणिले 2 वजा 14, 1 गुणिले 1 1 आणि खाली छेदामध्ये 1 गुणिले 2. हे आलं -13 भागिले 2. किती आलं -13 भागिले 2, हे किती आलं -6.5. बेशक 12 होतं, उरला 1 0. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मनामध्ये करायच्या आहेत. हे कॅल्क्युलेशन 10वीच्या लेवलचं नाहीये. ओके. आपलं फक्त 10वीच्या लेवलचं इथे अरिथमॅटिक प्रोग्रेशन अंकगणित श्रेणी आहे. कॅल्क्युलेशन हे कसं आलं ते तुम्हाला समजायला पाहिजे. ते समजण्यासाठी तुम्ही बेसिक मॅथ्स हा व्हिडिओ जो आहे तो बघा. ओके. 13/2 किती होतं, 13 भागिले 2 बेशक 12, उरला 1 पॉइंट आला, 10 झाले 10 आणि वजाचं चिन्ह. ओके. अशा प्रकारे T3 काय आहे आपलं T2 अधिक D. T2 आपलं काय आहे, T2 काय आहे -13/2. मी कॅल्क्युलेशन साठी -13/2 घेतो, हे पण घेऊ शकता.
इझी जे वाटतं ते, तुम्हाला डेसिमलचं कॅल्क्युलेशन इझी वाटत असेल तर हे घ्या, फ्रॅक्शनचं कॅल्क्युलेशन इझी वाटत असेल, फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक, डेसिमल म्हणजे दशांश चिन्ह पॉईंटवर, तर अधिक 1/2, तर हे कसं होईल, -13/2 अधिक 1/2, हे छेद समान असल्यावर अंशांची बेरीज वजाबाकी होणार, -13 अधिक 1 किती होतं, -12/2 -6, ठीक आहे, बरोबर, -12/2 बरोबर -6, किती आलंय, -6, बरोबर, आणि T4 बरोबर T3 अधिक D, T3 किती आपलं -6 अधिक 1/2, T3 किती आहे, -6 अधिक 1/2, किती होईल, -6 अधिक 1/2, -6 अधिक 1/2, तसंच करायचं आहे, -12 अधिक 1, -12 अधिक 1 किती होतं, -11, हे होतं 5.5 आणि वजाचं चिन्ह, हे किती होणार, -11/2 बरोबर -5.5, म्हणून जी आपली अंकगणिती श्रेणी असेल, अंकगणिती श्रेणी ही काय असेल, -7 -6.5 -6 -5.5, अशा प्रकारे ही अंकगणितीय श्रेणी असेल, ओके, तर क्विकली फटाफट एकदा लक्ष करा की हे कशा प्रकारे केलं आपण, मेथड तीच आहे, पद्धत तीच आहे, पण इथे कॅल्क्युलेशन मध्ये भरपूर जणांची गडबड होऊ शकते, हे कॅल्क्युलेशन अपूर्णांकांचं कॅल्क्युलेशन आहे, अपूर्णांकाची आकडेमोड आहे, ती बघा कशी केली, ठीक आहे, फटाफट आपण तिसरा प्रश्न घेणार आहोत, प्रश्न क्रमांक 3, खालील प्रत्येकी अंकगणित श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक, सगळ्यात सोपा प्रश्न आहे, आपल्याला या अगोदर पहिले पद आणि सामान्य फरक दिलं होतं, आता ते काढायचं आहे, पहिले पद ए आणि सामान्य फरक, पूर्ण प्रश्न लिहित नाही, काय प्रश्न काय, खालील प्रत्येक अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक डी काढा, ठीक आहे, तर अंकगणितीय श्रेणी दिलेली आहे, 5 1 -3 -7, तर त्याच्यामध्ये ए पहिलं पद काय असणार आहे, 5, बस पहिलं पद काढलं आपण, सामान्य फरक जो आहे तो कुठल्याही दोन पदांची वजाबाकी करा, कुठल्याही, कारण ही अंकगणितीय श्रेणी आहे, इथे मी पूर्णच प्रश्न लिहितो, खालील अंकगणिती श्रेणीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा, ही अंकगणिती श्रेणी आहे, म्हणून जो फरक असणार आहे तो काय असणार आहे, समान असणार आहे, स्थिर असणार आहे, आपण कुठल्याही दोन पदांचा फरक घेऊ शकतो, 1 - 5 मी घेतो, दुसरं पद वजा पहिलं, या दोन पदांचा फरक 1 - 5 बरोबर काय ना, 1 - 5 बरोबर काय ना, -4 झालं, ए बरोबर 5 आणि डी बरोबर -4, तुम्ही कुठलीही दोन घे, ह्या दोघांचा जरी घेतला मी, T3 - T काय, सॉरी T4 - T
3 काय आहे? -7 वजा 3 बघा, -7 अधिक 3 हे पण -4 येणार. ठीक आहे. आणि हे आपल्याला सगळ्या यांचं काढायची गरज नाही, कारण आपल्याला दिलेली क्रमिका जी आहे ती अंकगणित श्रेणी आहे, त्याच्यामुळे जो फरक आहे तो समान असणार आहे. म्हणून कुठल्याही दोन पदांचा तुम्ही फरक काढता, तुम्हाला फक्त फरक काढायला सांगितलं, कारण तो समानच असणार. सगळं काय पहिल्या याच्यामध्ये तिथे चेक करायचं होतं, ती अंकगणित श्रेणी आहेच असं दिलेलं नव्हतं, म्हणजे आहे की नाही ते चेक. तर इथे दिलेलं आहे अंकगणित श्रेणी आहे, त्यातील पहिलं पद आणि सामान्य फरक काढायचं. चला दुसरं बघा, 0.6 0.9 0.6 0.9 9 0.12 1.2 1.5. इथे काय पहिलं पद आपल्याला फक्त पहिलं पद काढायचं, सामान्य फरक, आणि या दोघांचा मी डिफरन्स घेतो. डी बरोबर काय? t2 वजा t1 0.6 किती आहे इथूनच समजतंय, 0.3 येणार आहे. डी बरोबर काय? 0.3. ठीक आहे. बघा 0.9 0.6 9 वजा 7 3. ओके, तर हा झाला क्विकली 127 135 143 151. मी फटाफट आता हे दोन प्रश्न फिनिश करतो. 127 135 143 151 143 151. ओके, सो याच्यामध्ये ए काय असणार आहे? ए बरोबर 127 आणि डी बरोबर दुसरं पद वजा पहिलं पद 135 वजा 127 किती येणार आहे? 135 8 येणार, म्हणून पहिलं पद झालं डी बरोबर 8. हे पहिलं पद आणि हे सामान्य फरक. ओके, चौथं 104 304 इथेच लिहितो मी. अरे हे तिसरं होतं आणि हे चौथं. 104 304 504 आणि 704 इथेच लिहितो मी. ए काय असणार आहे? आपलं 104 असणार आहे, जे पहिलं पद आहे ते, आणि डी काय असणार आहे? दुसरं पद वजा पहिलं पद. कुठल्याही दोन पदांचा तुम्ही फरक घ्या. 304 वजा 104 बरोबर या दोघांचा मी फरक घेतो, या दोघांचा. ओके, 3 वजा 104, कारण छेद समान आहे, अंशांची बेरीज होतं. 2/4 बरोबर हे होईल 1/2, म्हणून डी काय आला आपला? 1/2. हा 1/4. अशा प्रकारे तुमचं समाप्त, दी एंड. अशा प्रकारे तुमचं जे सराव संच 3.1 आहे ते समाप्त झालेलं आहे. धन्यवाद. तुम्ही तुमची आणि सगळ्यांची काळजी घ्या, घरी राहा आणि सेफ राहा. धन्यवाद.